Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn the Whet poems English workshop. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द व्हेट या पोयमचा या कवितेचा संपूर्ण वर्कशॉप म्हणजेच क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1, राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ स्टांजाज 1 to 3 अँड द लास्ट 2 स्टांजाज. या पोएममध्ये स्टांजा नंबर 1 ते 3 आणि शेवटचे 2 स्टांजाज याची राईम स्कीम काय आहे ती लिहायची आहे. अँड हाऊ डज इट डिफर इन द रिमेनिंग स्टांजाज 4 to 7. आणि ही राईम स्कीम स्टांजा नंबर 4 ते 7 यापेक्षा वेगळी कशी आहे याचं आन्सर आहे. राईम स्कीम ऑफ 1 to 3 अँड द लास्ट 2 स्टांजाज आर A B A B and remaining stanzas 4 to 7 are A A B C C B. Activity number 2, write any 5 illnesses of the animals in the poem that you find most amusing, laughable. कवितेतील तुम्हाला हसवणारे प्राण्यांचे 5 आजार लिहायचे आहेत. याचं आन्सर आहे. द लायन हॅज कॉट अ कोल्ड, द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट, द फेवर कॉज्ड बाय व्हायरस अटॅक्ड द चिंपांजीज, द पॅन्थर हॅज अ वाईफ हू चीव्स हिज इयर्स, मंकी हॅज पिंच्ड हिज टेल. ॲक्टिव्हिटी नंबर 3, त्यामध्ये ए, आउट ऑफ ऑल नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स गिवन इन द पोयम पिक आउट 4 नेम्स दॅट आर सिमिलर इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन हिंदी, मराठी ऑर युअर मदर टंग. या कवितेमध्ये जे पक्षी प्राणी यांचे नावं आलेले आहेत त्यामधले 4 नावं अशी शोधायची आहेत की जे हिंदी, मराठी किंवा तुमच्या मातृभाषेतही त्यांची नावं तीच आहेत. याचं आन्सर आहे झेब्रा, चिंपांजी, कांगारू अँड जिराफ. ॲक्टिव्हिटी 3 मधील बी आहे, ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू ॲनिमल्स गिवन इन द पोयम इन टू युअर मदर टंग. या कवितेमध्ये प्राणी संग्रहालयातील नावं आणि त्यांना मराठीत काय म्हणतात किंवा तुमच्या मातृभाषेत काय म्हणतात ते लिहायचं आहे. याचं आन्सर आहे लायन सिंह, झेब्रा झेब्रा, हिपो पानघोडा, बायसन गवा, फॉक्स कोला, चिंपांजी चिंपांजी, बेअर अस्वल, पॅन्थर चित्ता, टॉर्टवाईज कासव, जिराफ जिराफ, हायनस तरस, मंकी माकड, रायनो गेंडा, एलिफंट हत्ती, कांगारू कांगारू, क्रोकोडाईल मगर, कॅमल उंट. ॲक्टिव्हिटी नंबर 4, थिंक डीपली अँड राईट. गंभीरपणे विचार करा आणि लिहा. इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स. कवी खरोखरच तरुण लोकांना पशुवैद्य होण्यापासून परावृत्त करत आहे का? एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. तुमच्या उत्तराचं समर्थन करायचं आहे. याचं आन्सर आहे द पोएट ॲब्सोल्युटली हॅज नो इंटेन्शन टू डिस्करेज यूथ फ्रॉम बिकमिंग अ वेट. ऑन द कॉन्ट्ररी, he wants to bring to their notice that the vet's work is very important for the animals who cannot express anything about their illnesses. He wants to suggest that vet's profession is noble and is more important than man's doctor. He also underlines the hard work it involves. Activity number 5, find out from the vet or from a website what precautions does a vet have to taken when he is called to treat wild dangerous animals. एखाद्या पशुवैद्याला एखाद्या वन्य हिंस्र प्राण्यांवर इलाज करण्याकरता बोलावले असताना
कोणत्या प्रकारच्या सावधगिऱ्या बाळगाव्या किंवा पाळाव्या लागतात याची माहिती एखाद्या पशुवैद्याकडून किंवा वेबसाईटवरून मिळवायची आहे. अँड मेक पॉईंट वाईज नोट्स ऑफ द सेम. त्याची मुद्द्यानुसार टिप जी आहे तर ती लिहायची आहे. त्याचं ॲन्सर बघा. प्रिकॉशन्स टू बी टेकन बाय अ व्हेट when he is called to treat wild dangerous animals. Restrain the animals properly. Get help from strong men before treatment or examination. Wear personal protective equipment. Securing animal safely can help you to avoid sprains, strains, slip and fall, accidents and other physical injuries. Take care to avoid blind spots and then approach animals slowly. Animals can be somewhat unpredictable when they are under stress or in an unfamiliar surrounding. So be attentive and stay aware of the animal you are handling all the time. Sudden movements are never a good idea. Talk to safely to it as you approach the animal. Take precautions of diseases like ringworm, herpes, rabies, etc. Have an exit strategy in an emergency. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.